नमस्कार मित्रांनो, आता सर्व योजनांचे पैसे हे एकाच बँक खात्यात जी बँक डी-बी-टीशी लिंक केलेली असेल अशा एकाच बँकेच्या खात्यात सर्व योजनांचे पैसे येणार आहे, जमा होणार आहे. शेती पीक विमा असेल, पी-एम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, अशा इतर सर्व योजनांचे पैसे हे एकाच बँक खात्यात जमा होणार आहे. आता नक्की कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, कोणत्या खात्यात पैसे जमा होणार आहे, ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. ते कसे चेक करायचे आहे, त्याबाबतची थोडक्यात माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर कोणी नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून गुगलवर यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये npci.org.in ही वेबसाईट सर्च करून ओपन करायची आहे. ओपन झाल्यावर इथे थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पहिलेच ऑप्शन आहे कंझ्युमर. या कंझ्युमरच्या प्लस याची नाव क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन ओपन होतील. त्यातील शेवटचा पर्याय भारत आधार सीडिंग बेस या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे एक नवीन पेज ओपन झालेलं तुम्ही पाहू शकता. हा नवीन इंटरफेस आलेला आहे. या पेजवरती डाव्या वरच्या बाजूला 3 डॉट आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 नंबरला आधार मॅपिंग स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी 3 बॉक्स दिसणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड दिला आहे तसा बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक कराल तसे तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचा आधार नंबर मॅपिंग स्टेटसमध्ये अनेबल फॉर DBT असं आलं पाहिजे. असं असेल तरच तुमचं बँक खाते DBT लिंक आहे आणि ते कोणत्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचे नाव खाली दाखवेल. ते लिंक केल्याची तारीखसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे जी कोणती बँक दाखवणार आहे त्या बँकेच्या खात्यातच सर्व योजनांचे पैसे जमा होऊन ते पैसे तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.